सर्वांना माझा सप्रेम जय भीम। माझे नाव आर्य राहुल वाघ। मी भिक्खू रत्नदीप यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत आहे। मी तुम्हाला आज यशस्वी धम्मदीक्षा या मुद्द्यावर 2 शब्द बोलणार आहे। वाराणसी नगरात यशस नावाचा एक राजपुत्र राहत होता। तो वयाने तरुण आणि दिसायला अत्यंत देखणा होता। तो आपल्या आई वडिलांचा अत्यंत लाडका होता। त्याच्याजवळ विपुल संपत्ती, मोठा लवाजमा आणि अंतपुर हे मोठे होते। तो आपला सर्व वेळ नृत्य, मद्यपान आणि विलासात घालवीत। काही काळ लोटल्यानंतर त्याला याची शिसारी आली। या गर्तेतून कसे बाहेर पडावे हे न समजल्यामुळे त्याने आपल्या पित्याचे गृह सोडण्याचा निर्णय घेतला। एका रात्री त्याने आपल्या पित्याचे गृह सोडले आणि गृह त्याग केल्यानंतर तो इसिपतन मुदगयवनाच्या वाटेने वळाला। इसिपतन मुदगयवनाच्या वाटेवर वळाला। तिथे त्याला थकवा आल्यानंतर तो एका झाडाखाली बसला आणि आक्रोशनीय आवाजात म्हणू लागला, केवढे हे संकट, केवढी ही दुर्दशा। हे प्रकरण ज्या दिवशी भगवान बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना पहिला धर्मोपदेश दिला होता त्याच रात्री हे प्रकरण घडले। आणि भगवान बुद्ध उघड्या हवेत जेव्हा भ्रमण करण्यासाठी सकाळी बाहेर पडले तेव्हा भगवान बुद्धांनी यशसचा आक्रोशनीय आवाज ऐकला आणि ते यशसला म्हणाले, कुठलेही संकट नाही, कुठलीही दुर्दशा नाही, ये मी तुला मार्ग दाखवतो। यशस त्यांच्याकडे आला आणि त्यांनी यशसला आपला धर्मोपदेश दिला। आणि नंतरून यशस त्यांच्याजवळ गेला आणि त्याने आपल्या सोन्याच्या पादत्राणे बाजूला काढल्या, म्हणजे सोन्याच्या पादत्राणे म्हणजे सोन्याच्या चपला त्याने बाजूला काढल्या आणि भगवान बुद्धांच्या बाजूला जाऊन बसला। तेव्हा त्याने भगवान बुद्धांना यशसने विनंती केली की मला पण तुमच्या संघात सामील करून घ्या। भगवान बुद्धांनी त्याला आपल्या संघात सामील करून घेतले। त्याची उपसंपदा झाली। नंतर त्याच्या आई वडिलांना जेव्हा कळले की त्याने गृहत्याग केलेला आहे तेव्हा ते त्याच्या शोधात लागले। यशसचे वडील त्याला शोधत इसिपतन मुदगयवनात सारनाथ येथे त्याला शोधत ते आले आणि त्याला शोधत आल्यानंतर त्यांना भगवान बुद्ध दिसले। ते भगवंतांना म्हणाले, भगवंत, आपण माझा पुत्र यशस याला पाहिले आहे का? भगवंत म्हणाले, हो महाराज, आत या, आपण त्याला भेटाल। नंतर भगवान बुद्धांनी त्यांना आतमध्ये नेले। यशसचे वडील यशसच्या बाजूला बसले तरीही त्यांनी त्याला ओळखले नाही, कारण तो भिक्खूच्या वेशात बसलेला होता। नंतर भगवान बुद्धांनी त्याला यशस भिक्खू कसा झाला आणि धर्मोपदेश ऐकल्यावर यशस भिक्खू कसा झाला हे त्यांना सांगितले। तेव्हा यशसच्या पित्याने यशसला ओळखले। नंतर यशसच्या पित्याला फार आनंद झाला, कारण आपल्या पुत्राने चांगला मार्ग निवडला आहे जाणून यशसच्या पित्याला खूप आनंद झाला। नंतर यशसचे पिता त्याला म्हणाले, बाळा, घरी चल, तुझी आई दुःखाने अश्रू ढाळीत आहे, घरी चल आणि तिला सुखी कर। आणि यशसने भगवान बुद्धांकडे वळून बघितले आणि भगवान बुद्ध यशसच्या पित्याला म्हणाले, तुम्हाला असे वाटते आहे का यशसने परत घरी जाऊन त्याच ऐहिक सुखांचा उपभोग घ्यावा? नंतर यशसचे पिता म्हणाले, त्याला जर भिक्खू बनून राहणे जास्त आवडत असेल तर त्याने यशसने भिक्खू म्हणून राहणे जास्त पसंत केले। नंतर निरोप घेण्यापूर्वी यशसचे पिता भिक्खू भगवंतांना म्हणाले की आपण माझ्या कुटुंबासमवेत भोजन करण्यास यावे। नंतर भगवंतांनी त्यांना अनुमती दर्शवली आणि आपले चिवर घेऊन भिक्षापात्र घेऊन यशस सोबत ते यशसच्या घरी गेले। तिथे गेल्यावर भोजन झाल्यानंतर त्यांनी यशसच्या कुटुंबियांना धर्मोपदेश दिला आणि त्यांनी त्याचे पालन करण्याचे वचन दिले। जेव्हा यशसच्या 4 मित्रांना समजले की यशस भगवान बुद्धांचा शिष्य झालेला आहे, त्यांना समजले, तेव्हा ते यशसकडे गेले आणि यशसला म्हणाले, यशस, तू भगवान बुद्धांना विनंती कर की आम्हाला पण धम्मोपदेश द्यावा। मग यशस गेला आणि त्याने भगवान बुद्धांकडे विनंती केली की माझ्या पण 4 मित्रांना आपण धम्मदीक्षा द्यावी। त्या 4 मित्रांची नावं विमल, सुबाहू, पुण्यजित, गवापती असे होते। भगवान बुद्धांनी त्यांना धम्मोपदेश देऊन आपल्या संघात सामील करून घेतले। जय भीम।